नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओत. हा आहे पार्ट 2. पार्ट 1मध्ये तुम्ही बघितलं असेल की दत्त यागाचा कार्यक्रम कसा पार पडला तो. आणि आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला इथली विद्युत रोषणाई दाखवणार आहे. इथे गेले 45 ते 50 वर्ष खूप सुंदर रोषणाई, विद्युत रोषणाई पार पडते. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला विद्युत रोषणाई कशी असते इकडची ते मी दाखवणार आहे. म्हणजे जिल्ह्यात माहीत नाही, पण तालुक्यात वन ऑफ द बेस्ट लाईटिंग या ठिकाणी असते. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला ही पूर्णपणे आजची ही लाईटिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही आहे मंदिराची मुख्य कमानी आणि कमानीपासून ते इकडे मंदिरापर्यंत पूर्णपणे तुम्हाला लाईटिंग दिसते. या ठिकाणी आपल्याला दरवर्षी अशाच प्रकारची लाईटिंग पाहायला मिळते. पण जसे जसे वर्ष पुढे जातात तसं तसं एक नवीन नवीन गोष्टी ॲड होत जातात. तर गुहागरातील आमच्या या गावात दत्त जन्मोत्सव हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. आणि तुम्ही इथे बघू शकता, म्हणजे गेले 45 वर्ष सलग इथे ही विद्युत रोषणाई केली जाते, ही लाईटिंग केली जाते. आणि दरवर्षी ज्याची थीम असते ती सिमिलरच असते, पण त्यात नवनवीन गोष्टी ॲड होत जातात. ते तुम्ही इथे बघू शकता. बऱ्याच ठिकाणी ती लाईटिंग केलेली आहे. कमानीपासून जवळपास 200 ते 250 मीटरवर मुख्य मंदिर आहे. कमानीपासून मंदिरापर्यंत जायपर्यंत ही अशी पायवाट लागते. आधी ही पूर्वी पायवाटच होती, आता इथे मोठा रस्ता केला आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला एक मोठं तळ पाहायला मिळतं. आपण जवळ जाऊन बघूया. हे खूप मोठं तळ आहे आणि तुम्हाला लाईटिंग कशी वाटते हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. पण तळ्यात पाणी बघू शकतो, खूप प्रमाणात आहे. एरवी हा जो तिसरा टोक आहे ह्याच्या पुढे पाणी असतो, पण पाऊस खूप पडल्यामुळे पहिल्या टोकात पाणी आहे. चला पुढे जाऊन आपण मंदिराची इथली लाईटिंग बघूया. दत्त जीव शिव दत्त ब्रह्मा
आपल्या ह्या दत्त मंदिराचा इतिहास जुना आहेच, पण तितकाच खास ह्या दत्त मूर्तीचा इतिहास आहे. ही मूर्ती समुद्रात सापडली होती. त्याचा जो इतिहास आहे, त्याची ती कथा आहे, ती मी पुढच्या पार्ट 3मध्ये देईनच. तर आजच्या व्हिडिओत मी इकडची जी तयारी होती, जी दत्त जन्मोत्सवाची तयारी होती, ती कितपत झाले आणि इथला जो खास आकर्षण असतो, जिथली जी विद्युत रोषणाई असते, ते मी आजच्या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न केला. इथली विद्युत रोषणाई, इथली लाईटिंग, इथला मंडप आणि सगळा जो डेकोरेशन आहे, ते मी आजच्या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न केला. तर आजच्या व्हिडिओत एवढंच होतं. नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. आजची ही लाईटिंग, आजची ही तयारी ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पार्ट 3मध्ये. धन्यवाद.